जी न्यूज गणराज्य की बात। नाव घेतलं का या गाडीचं तू? नाव घेतलं का या गाडीचं? तुमचं नाव काय आहे? नाव काय तुमचं? असलम पापा सय्यद. कुठलीही गाडी उचलायच्या अगोदर त्या गाडीवरचा नंबर बोलणं हे गरजेचं आहे. तुम्ही 3 गाड्या उचलल्या, माझ्याकडे सगळा व्हिडिओ आहे. त्या 3 गाड्यांपैकी किती गाड्यांचा नंबर तुम्ही म्हटले की अमुक अमुक नंबर आहे, ही गाडी काढून घ्या? म्हटले का तुम्ही? नंबरवर बोललं पाहिजे, हा नियम आहे. मला काय माहिती, अनाउन्सिंग ही गाडी, आता गाडीचा काय नंबर आहे? MH16BT0160. ही गाडी उचलून घ्या असा नियम आहे. अरे भैया, असा नियम आहे, असा नियम आहे. काय नियम आहे? काय नियम आहे? नमस्कार. आज आपल्या बरोबर जाधव साहेब आहेत. जाधव साहेबांनी नगरमध्ये जे पे अँड पार्क होतंय त्याच्यावर सखोल अभ्यास केलेला आहे. कलेक्टरांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि आयुक्तांना वारंवार या ज्या पे अँड पार्कच्या विषयात जे निर्बंध लागून नागरिकांना जो त्रास होतोय त्याच्या संदर्भात सुद्धा बोललेले आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण एकदा जाणून घेऊ. याजवळ सध्याचं पे अँड पार्क देते वेळेस अवघ्या काहीतरी 1200-1400 रुपयांमध्ये यांनी नगर विकलेलं आहे, म्हणजे पे अँड पार्क दिलेलं आहे. आणि हे पे अँड पार्क देताना कुठल्याही लोकल पेपरला त्याचं अनाउन्सिंग केलेलं नाही की आम्ही हे पे अँड पार्क चालवायला देतो. आयुक्तांनी एकाधिकारशाहीने, कदाचित मंत्रालयात त्यांचे संबंध असतील, कुठले असतील सांगता येत नाही, पण 1200 ते 1300-1400 रुपयात तुम्ही नगर विकताय म्हणजे. आणि नगरच्या पेपरला यांनी कुठलंही अनाउन्सिंग केलेलं नाही की आम्ही हे पे अँड पार्क देत आहोत. आणि ज्यावेळेस सध्या पालिकेमध्ये नगरसेवक निवडून आलेले नव्हते त्या काळात आयुक्तांनी हा कारभार केलेला आहे. आणि ज्यावेळेस या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पत्र दिलंय की यांचं म्हणणं काय ते सांगा म्हणून. त्या संदर्भात सुद्धा यांनी सांगितलेलं नाही. आणि 2 ते 3 पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी यांना पालिकेला देऊन हे यांनी त्याचं काही केलेलं नाही आहे. आणि या संदर्भात जनतेने तरी आवाज उठवायला पाहिजे. किंवा जे म्हणतात की आम्ही नगरसेवक आहोत, आम्ही आमचे आहोत, धमके आहोत, यांनी सुद्धा काही केलेलं नाही. म्हणजे